नमस्कार. मी या ठिकाणी पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील वेळवंड या गावी आलेलो आहे आणि या ठिकाणी खूप असा जुना 2 ते 3 पिढ्यांचा लोकनाट्य तमाशा जो होता त्याच्यामध्ये वेळवंडकर लोकनाट्य तमाशा आणि सध्या या ठिकाणी जगनकुमार आणि हौसाबाई यांचा लोकनाट्य तमाशा सध्या खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालतोय. त्याचबरोबर त्यांचे आश्रयदाते या ठिकाणी काळूराम वेळवणकर दादा हे कित्येक वर्ष या तमाशाफळाचे सरदार आणि मालक पण होते, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या ठिकाणी मी जगन भाऊ यांना विचारतोय की तुम्ही मगापासून खूप सुंदररित्या आम्हाला गणगवळण थोडी दाखवली, मुलाखती अनेक कलावंतांच्या, तुम्ही कलावंतांच्या मुलाखती दिल्या. यावर्षी तुमचा बेल्ला येथील लोकनाट्य तमाशा महोत्सवात त्या तमाशा महोत्सवाचे प्रणेते आणि तमाशाविषयीचे खूप आस्था आणि ओढ असणारे माननीय वसंतराव जगतापांना यांनी यावर्षी तुम्हाला या तुमच्या तमाशा पार्टीला निमंत्रित केलेलं आहे. गेल्या 3-4 वर्षापासून ते सतत म्हणतात की तालासुरात आमच्या पुणे जिल्ह्यात असणारी पार्टी जी आहे ती वेळवणकरांची पार्टी आहे. जगनकुमार आणि या ठिकाणी हौसाताई यांची पार्टी आहे. त्याचबरोबर काळूराम दादा हे खूप असे एक जाणकार कलावंत गायक या तमाशा पार्टीत आहेत, त्यांना मी यावर्षी आणणार आहे आणि निमंत्रित करणार असे म्हणत होते. तर तुमची आणि अण्णांशी चर्चा झालेलीच आहे. तर तुम्हाला कसं वाटेल की या तमाशा महोत्सवात आल्यानंतर? या तमाशा महोत्सवामध्ये हे माझे जे 2 मोठे भाऊ आहेत, काळूराम दादा आणि काळूराम वस्ताच, हे 2 मंडळी आल्यानंतर ते मला माझ्या गुरुप्रमाणे आणि माझ्या वडिलाच्या ठिकाणीच आहेत. तर ते जर ह्या कार्यक्रमात माझे असतील आणि त्या सपोर्टला जर राहिले तर आपण कार्यक्रम 1 नंबर होणार आणि त्या ठिकाणी आमच्या तालुक्याचं, आमच्या भोर तालुक्याचं आणि वेळवंड गावचं नाव 1 नंबर होणार, त्याबद्दल काही वाद नाही. त्यांच्याबद्दल मला खूप आस्था आहे, विश्वास आहे. आणि दादासारखा एवढा गुणी नामवंत कलाकार आज या महाराष्ट्रात आहे आणि त्यांच्यामुळं त्यांचं सगळं ऐकून मी शिकलो. माझे गुरु आहेत ते, त्याच्यामुळं त्या येणार तर मला आनंदच वाटतोय, खूप आनंद. हो हो हो. दादा, तुम्ही मगापासून जगतापांनी तुमच्याविषयी खूप आस्था आहे, त्याचबरोबर सूर्यकांत सोनावणे सर हेही तुमच्याविषयी खूप आस्थेनं बोलतात. तुमचा जीवन प्रवास आपण जाणून घेतलेलाच आहे, पण तरी पण बेल्ला येतं अनेक तमाशा रसिक येतात, लोक कलावंत अनेक येतात, त्याचबरोबर जाणकार मंडळी येतात आणि बेल्ला तमाशा महोत्सव म्हणजे एक शासनाचा महोत्सव असल्यासारखा महोत्सव असतो. तुम्हाला त्या जगतापांना निमंत्रित केलेला आहे, काय वाटते तुम्हाला? चांगलं आहे. मी बी बेल्ल्यात कार्यक्रम केलेत की पूर्वी. हो बरोबर. म्हणजे पूर्वी यात्रेचे कार्यक्रम तुम्ही केले, मंगळवारच्या मुक्ताईच्या यात्रेची केली असते, सगळे कार्यक्रम केले. पण यावर्षी महोत्सवाला येत्या नोव्हेंबरमध्ये तुम्ही येणार आहे, तुम्ही यायचं आहे असं अण्णांनी तुम्हाला आग्रहपूर्वक जगतापांनी, वसंतराव जगतापांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय सहभागी होल्याबद्दल? चांगलं वाटतंय. तुम्ही येणार? येऊ ना. आणि सादरीकरण छान पद्धतीनं करणार. खूप दादाही खूप उत्साही आहेत, येणार आहेत. तर माझ्यासमोर हौसाताई आहेत आणि त्याही चांगल्या कलावंत आहेत. तर ताई, यावर्षी आपल्याला एका महोत्सवामध्ये संधी मिळते. शासनाच्या महोत्सवामध्ये मिळेलच असं नाही, पण मिळाली तर मिळते. पण एका चांगल्या माणूस, एक जगतापांना नावाची व्यक्ती, एक तमाशाला प्रेरणा आणि त्या ठिकाणी सातत्यानं उत्साहानं त्या तमाशाचं नाव व्हावं, कलावंताच्या पाठीशी उभे राहिलेले असतात. तर ते यंदा तुमच्या पार्टीला बोलवत आहेत. तुम्हाला कसं वाटतंय? ते आम्हाला आनंदच आहे की आले तर. हो, संधी दिल्यानंतर आनंदच आहे की. मग तुम्ही चांगला कार्यक्रम करणार, सोनं करू आम्ही. त्या संधीचं सोनं करू ना आम्ही. हो, ठीक आहे. या ठिकाणी हौसाताईंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि खूप चांगला सहभागी ही सगळी पार्टी होणार आहे. याबद्दल या ठिकाणी धन्यवाद.